नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एमपीएससीची अहोरात्र तयारी करणाऱ्या माझ्या सर्व भावी अधिकाऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे। ज्या क्षणाची तुम्ही सगळ्या आतुरतेने वाट पाहत होता तो क्षण अखेर आलेला आहे। एमपीएससीने राज्यसेवा मुख्य परीक्षा 2026 ची अधिकृत अधिसूचना म्हणजे जे नोटिफिकेशन आहे ते जाहीर केलेलं आहे। स्वागत आहे तुमचं स्टडी फ्लो अपडेट्स या आपल्या हक्काच्या YouTube चॅनलवर। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मुख्य परीक्षेचे संपूर्ण वेळापत्रक, परीक्षा केंद्र, एकूण पदे आणि अर्ज करताना लक्षात ठेवायच्या अत्यंत महत्त्वाच्या सूचना सविस्तर पाहणार आहोत। व्हिडिओ थोडा मोठा होऊ शकतो पण एकही पॉइंट मिस करू नका, कारण ही माहिती तुमच्या करिअरसाठी खूप महत्त्वाची आहे। चला तर मग सुरू करूया। त्याआधी चॅनलवर नवीन असाल सबस्क्राइब करा, बेल आयकॉनवर प्रेस करा, ऑल नोटिफिकेशन क्लिक करा, डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप टेलिग्राम ग्रुप आहे जॉइन करा, डेली अपडेट मिळून जातील, किंवा डिस्क्रिप्शनमध्ये पहिल्या लिंकला क्लिक करून तुम्ही ही माहिती मराठी स्वरूपामध्ये अतिशय सोप्या भाषेत रीड करू शकता। मित्रांनो, तुम्हाला आठवत असेल की आपली राज्यसेवा पूर्व परीक्षा 31 मे 2026 रोजी झाली होती आणि त्याचा निकाल जो आहे तो 22 जून रोजी लागलेला होता। ज्या विद्यार्थ्यांनी पूर्व परीक्षा क्रॅक केली आहे त्यांच्यासाठी आता खरी रणधुमाळी सुरू झालेली आहे। आयोगाच्या अधिसूचना क्रमांक यानुसार यावर्षी राज्यसेवा मुख्य परीक्षेमधून विविध संवर्गातील एकूण 238 पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे। ही मुख्य परीक्षा 3 ऑक्टोबर 2026 ते 1 नोव्हेंबर 2026 या कालावधीमध्ये पार पडेल। आता प्रश्न नेहमी येतो परीक्षा केंद्राचा। तर मित्रांनो, ही परीक्षा अमरावती, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, नाशिक, नवी मुंबई आणि पुणे या जिल्हा केंद्रांवर आयोजित केली जाणार आहे। डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न आहे, तुम्हाला माहीतच असेल। आता वळूया व्हिडिओच्या सर्वात महत्त्वाच्या भागाकडे, ते म्हणजे परीक्षेचे सविस्तर वेळापत्रक। मित्रांनो, वही पेन जवळ ठेवा किंवा या स्क्रीनचा स्क्रीनशॉट काढून घ्या। सर्व पेपर जे आहेत सकाळच्या सत्रात म्हणजे सकाळी 11 ते दुपारी 2 या वेळेतच होणार आहेत। चला तर मग कोणत्या तारखेला कोणता पेपर आहे पाहूया। बघा, 3 ऑक्टोबरला भाषा पेपर 1 आहे, 4 ऑक्टोबरला पेपर 2 आहे भाषा, आणि 5 ऑक्टोबरला निबंध पेपर 3 आहे। तसेच 10 ऑक्टोबर 2026 म्हणजे सामान्य अध्ययन GS 1 चा पेपर आहे, 11 ऑक्टोबरला GS 2 आहे, 17 ऑक्टोबरला GS 3 आहे आणि 18 ऑक्टोबरला GS 4 आहे। त्यानंतर थेट 31 ऑक्टोबरला ऑप्शनल सब्जेक्ट आहे। यावर्षी या परीक्षेला वैकल्पिक म्हणजे जे ऑप्शनल सब्जेक्ट आहे पुढच्या वर्षीपासून म्हणजे 2027 पासून वैकल्पिक सब्जेक्ट राहणार नाही। ही एक अपडेट आहे मित्रांनो। पण सध्या या परीक्षा ही शेवटची परीक्षा असणार आहे राज्यसेवेची ज्यामध्ये वैकल्पिक विषय आहे। तर थेट 31 ऑक्टोबर 2026 ला तुमचा पेपर 8 होणार आहे वैकल्पिक विषय, आणि शेवटचा पेपर जो आहे तो 1 नोव्हेंबरला होणार आहे वैकल्पिक विषय पेपर 9। तर मित्रांनो, या वेळापत्रकाचे बारकाईने विश्लेषण केले तर तुम्हाला दिसेल की पेपर्समध्ये तुम्हाला रिव्हिजनसाठी थोडा वेळ मिळत आहे। या वेळेचे योग्य नियोजन करा। आता लक्षात घ्या, अभ्यास जितका महत्त्वाचा आहे तितकंच वेळेवर अचूक अर्ज भरणंही महत्त्वाचं आहे। मुख्य परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया 27 ऑगस्ट 2026 दुपारी 2 वाजेपासून जी आहे ती सुरू होत आहे, आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 10 सप्टेंबर 2026 रात्री 12 वाजेपर्यंत। माझा तुम्हाला एक महत्त्वाचा सल्ला आहे, शेवटच्या दिवसाची किंवा सर्व्हर डाऊन होण्याची अजिबात वाट बघू नका, लवकरात लवकर आपला अर्ज भरून मोकळे व्हा। तसेच ऑनलाईन परीक्षा शुल्क भरण्याची शेवटची तारीख 13 सप्टेंबर आहे, हे लक्षात ठेवा। आता एक अत्यंत महत्त्वाची सूचना आयोगाने दिली आहे जी तुम्हाला लक्षात ठेवायची आहे। चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्याची सवलत पूर्णपणे बंद करण्यात आलेली आहे। तुम्ही क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्ड किंवा नेट बँकिंग आणि सगळ्यात सोपं आता UPI आलेला आहे, तर UPIच्या मदतीने जे आहे तुम्ही फी भरू शकता। तर मी रिकमेंड करतो की UPIच्या मदतीने तुमची त्वरित फी भरून टाका। मित्रांनो, हे होतं राज्यसेवा मुख्य परीक्षा 2026 संपूर्ण नोटिफिकेशन। आता तुमच्याकडे मोजकेच दिवस उरले आहेत। स्वतःवर विश्वास ठेवा, वेळापत्रकानुसार तुमची स्ट्रॅटेजी सेट करा आणि अभ्यासाला लागा। मला खात्री आहे की तुमचा अभ्यास आणि स्टडी फ्लो दोन्ही उत्तम चालू असतील। तुम्हाला फॉर्म भरताना काही अडचण आली किंवा मुख्य परीक्षेच्या स्ट्रॅटेजीबद्दल काही प्रश्न असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, मी तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे नक्की देईल। हा व्हिडिओ तुमच्या सर्व MPSC करणाऱ्या मित्रमैत्रिणींसोबत स्टडी ग्रुप्समध्ये नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांच्यापर्यंत ही महत्त्वाची माहिती पोहोचेल। आणि हो, अशाच अचूक, खात्रीशीर आणि वेळेवर अपडेट्स आपल्या स्टडी फ्लो अपडेट्सला वेळ मिळवण्यासाठी चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन माहितीसोबत। तोपर्यंत हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।